मुलांनो, आपण केमिकल इक्विलिब्रियम हे 11वीचं अतिशय महत्त्वाचं प्रकरण सुरू केलेलं आहे. हे 4-5 पिरियड झाले की आपल्याला यावर आधारित पुढचा जो पार्ट आहे तो डायरेक्टली 12वीत आहे. म्हणजे हा समजणार तरच तो पुढचा समजेल, अन्यथा समजणार नाही. आपण सॉलिड स्टेट आता नुकतंच व्हिडिओ पाठवायला सुरुवात केलेली आहे. दुसरं प्रकरण यानंतरचं जे आहे ते केमिकल इक्विलिब्रियम आणि 12वीतलं आयोनिक इक्विलिब्रियम हे पाठवणार आहे. म्हणून याचा अभ्यास सुरू केला. काय पाहिलं होतं आपण? केमिकल इक्विलिब्रियम. अजून इक्विलिब्रियम म्हणजे काय हे पाहिलेलं नाही, पण त्या अगोदर आपण 2 प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया पाहिल्या. कोणत्या? इरिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन अँड रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन. इरिव्हर्सिबल म्हणजे काय? दे प्रोसीड्स इन ओनली वन डायरेक्शन, दॅट इज इन द फॉरवर्ड डायरेक्शन. आणि रिव्हर्सिबल म्हणजे काय? दे प्रोसीड्स इन बोथ डायरेक्शन, दॅट इज फॉरवर्ड डायरेक्शन अँड बॅकवर्ड डायरेक्शन. बरोबर आहे? दे नेव्हर गोज ऑन कम्प्लिशन. आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन कधीच पूर्ण होत नाही. कायम रिॲक्टंटचं रूपांतर प्रॉडक्टचं रिॲक्टंटमध्ये होत असतं. एवढा विचार आपण मागच्या तासामध्ये केला. आता आपण बघूया इक्विलिब्रियमकडे, की नेमकं इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे. याची एक सोपी व्याख्या करण्यात येते. इक्विलिब्रियम इज नथिंग बट इट इज द कंडिशन ऑफ बॅलन्स. कंडिशन ऑफ बॅलन्स इज नोन ॲज ए इक्विलिब्रियम. आता नेमकं कंडिशन ऑफ बॅलन्स म्हणजे काय? तर आणि याचे 2 प्रकार, स्टॅटिक इक्विलिब्रियम आणि डायनामिक इक्विलिब्रियम. 2 प्रकारचे इक्विलिब्रियम असतात. कंडिशन ऑफ बॅलन्स आहे. आता कंडिशन ऑफ बॅलन्स 2 प्रकारच्या कशा असू शकतात बघा. 2-3 उदाहरणं सांगतो, अगदी सोपा. पहिला आहे, माझ्या खिशामध्ये 100 रुपये आहे. मी काही खर्च केलेले नाही, काही नाही, ते बॅलन्स आहे. हा इक्विलिब्रियम झाला. 100 रुपये बॅलन्स आहे. काहीही खर्च केला नाही, काही नाही, काहीच नाही. 1 दिवस 24 तास तसेच्या तसेच ठेवून दिले. म्हणजे 24 तास माझ्याकडे ते 100 रुपये बॅलन्स होते. हा जो प्रकार आहे याला म्हटलं मी स्टॅटिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक इक्विलिब्रियम. कोणत्याच प्रकारची प्रोसेस घडली नाही. 24 तास 100 रुपये माझ्या खिशात जसेच्या तसे होते. म्हणजे काय? कंडिशन ऑफ बॅलन्स. 100 रुपये बॅलन्स आहे. स्टॅटिक इक्विलिब्रियम. आता दुसरा एक इक्विलिब्रियम बघा कसा तयार होतो, ज्याला डायनामिक इक्विलिब्रियम म्हणतात. गतिमान इक्विलिब्रियम असं म्हणतात. मग डायनामिक इक्विलिब्रियम हा काय प्रकार आहे पहा, याचाच अभ्यास आहे आपल्याला. आता माझ्या खिशामध्ये मी 100 रुपये ठेवले. काय केलं मी? 10 रुपये एका मित्राकडून घेतले आणि 10 रुपये दुसऱ्या एका मित्राला उसने दिले. माझ्या खिशात किती आहे? 100च. 10 रुपये घेतले, 10 रुपये दिले. 20 रुपये घेतले, 20 रुपये दिले. 17 रुपये घेतले, 17 रुपये दिले. म्हणजे काय होत राहिलं? माझ्या खिशातले 100 रुपये जसेच्या तसे आहे. मग 100 रुपयाचा इक्विलिब्रियम इथे पण आहे माझ्या खिशातच. कोणतीच प्रोसेस घडून आली नाही तरी इक्विलिब्रियम दिसून येतो. आणि जेव्हा 2 विरुद्ध अभिक्रिया प्रोसेस सारख्या वेगानं घडतात तेव्हा जो इक्विलिब्रियम फॉर्म होतो त्याला म्हणायचं आहे डायनामिक इक्विलिब्रियम. 10 रुपये घेतले, 10 रुपये दिले. 5 घेतले, 5 दिले. 2 विरुद्ध प्रोसेस सारख्या वेगाने 10 घेतले, 10 दिले. 5 घेतले, 5 दिले. 100 रुपये कायम आहे. पण 10 घेतले, 5 दिले तर जमेल का? नाही. 3 घेतले, 10 दिले, चालेल का? नाही. पण जर 2 विरुद्ध प्रक्रिया सारख्या वेगानं घडत असेल तरी देखील इक्विलिब्रियम फॉर्म होतो. अशा इक्विलिब्रियमला आपण म्हणूया डायनामिक इक्विलिब्रियम. मग इक्विलिब्रियम म्हणजे काय? व्याख्या देऊया आपण त्याची. द कंडिशन ऑफ बॅलन्स इज नोन ॲज ए इक्विलिब्रियम. There are 2 types of equilibrium, that is the static equilibrium and dynamic equilibrium. The static equilibrium ची व्याख्या कशी करणार आपण? No any process occur but the condition of balance is exist. No any process occur but the condition of balance is exist.
then such equilibrium is called as a static equilibrium. And if two opposite process takes place with the same rate, then there exists the dynamic equilibrium. काही अडचण? आता पुन्हा एक सांगतो. वर्ग सुरू झाला आपल्या वर्गामध्ये 70 विद्यार्थी येऊन बसले, दरवाजा बंद करून घेतला. एक तासभर कोणीच आलं नाही, कोणीच गेलं नाही. मग विद्यार्थी किती? 70 होते. 70 कायम राहिले. हे काय झालं? आता कंडिशन ऑफ बॅलन्स ही झाली स्टॅटिक, म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम. पण आता एक दुसरा प्रकार डायनामिक इक्विलिब्रियम कसा होतो बघा. 70 मुलं वर्गात होते, मी आहेच ते शिकवायला, माझा विचार करू नका तुम्ही. पण काय झालं की 5 विद्यार्थी आत आले शिकत असताना, दरम्यान तेवढ्या वेळात 5 विद्यार्थी निघून गेले दुसऱ्या दरवाजानं. मग आपल्या वर्गात किती मुलं आहेत? 70. 5 आले, 5 गेले, 7 आले, 7 गेले, 10 आले, 10 गेले. हे 70 बिघडले का? जसे तसे बदलले, विद्यार्थी बदलले असतील, पण एकूण संख्या बदलली का? नाही. मग हा जो इक्विलिब्रियम झाला, when two opposite process takes place with the same rate, then there exists the equilibrium called as a dynamic equilibrium. एक स्थिर आहे, स्टॅटिक आहे, कंडिशन ऑफ बॅलन्स आहे, आणि दुसरा गतिमान आहे. म्हणजे काय? देवाणघेवाण सुरूच आहे थोडक्यात. म्हणजे अपोजिट प्रोसेस सारख्या वेगानं घडत असताना जो इक्विलिब्रियम तयार होतो त्याला म्हणायचं डायनामिक इक्विलिब्रियम. काही अडचण? हा. आता हे लक्षात आलं तुमच्या की 2 विरुद्ध अभिक्रिया जेव्हा सारख्या वेगानं घडतात तेव्हा जो इक्विलिब्रियम तयार होतो त्याला म्हणायचं डायनामिक इक्विलिब्रियम. आणखी एक उदाहरण देतो बघा, तुमच्या नोट्समध्ये मी पाठवलं. एक आता ही टँक आहे 100 लिटरची, ठीक आहे. हे 100 लिटर टँक. आता मी पाणी भरून ठेवलेलं आहे, पाणी वापरलेलं नाही, काहीच नाही. 100 लिटर पाणी इव्हॅपोरेशन होणार नाही असं गृहीत धरलं. 100 लिटर पाणी 24 तास मी तसंच करून दिलं, वापरलं नाही, ते कायम राहिलं. हा झाला स्टॅटिक इक्विलिब्रियम. बरोबर आहे? कोणता? स्टॅटिक इक्विलिब्रियम. आणि दुसरी एक अशी पुन्हा टँक आहे, तेवढीच टँक आहे. आता हे पुन्हा 100 लिटरची लेवल आहे, 100 लिटर. आता याला मी आउटलेट काढलेला आहे, ठीक आहे. हे इथे तोटी वगैरे बसवलेली आहे. आता मी काय करतो, ज्या वेगाने पाणी बाहेर चाललेलं आहे त्याच वेगाने मी पाणी आत पण टाकतो. आता काय वेळ पाहावं, म्हणजे मी 10 लिटर पाणी काढून घेतलं एका तासात, त्याच एका तासात 10 लिटर पाणी भरून आलं. समजा असं झालं होतं की ज्या वेगाने मी पाणी बाहेर काढतो त्याच वेगाने पाणी आत जर येत असेल, समजा 10 लिटर बाहेर गेलं, 10 लिटर आत आलं, ही लेवल बदलेल का? नाही. पाणी बदलतं, लिटर बदलले का त्याचे 100 लिटर नाही. मग हा इक्विलिब्रियमच आहे, हा इक्विलिब्रियम आहे. इथे 100 लिटर पाणी बॅलन्स कंडिशन मध्ये आहे, इथेही माझ्याकडे 100 लिटर पाणी बॅलन्स कंडिशन मध्ये आहे. पण या दोघांमध्ये फरक आहे. हे झालं स्टॅटिक इक्विलिब्रियम. स्टिल नो एनी प्रोसेस ऑकर बट द कंडिशन ऑफ बॅलन्स इज एक्झिस्ट, कॉल्ड एज ए स्टॅटिक इक्विलिब्रियम. आणि when two opposite process takes place with the same rate, then there exists the equilibrium called as a dynamic equilibrium. हा गतिमान इक्विलिब्रियम आणि हा स्थिर इक्विलिब्रियम आहे. आता काय करायचं बघा आपल्याला. आता जायचं इक्विलिब्रियमचं माहित झालं तुम्हाला. आता काय? when two opposite process takes place with the same rate, then there exists the equilibrium called as a dynamic equilibrium. आपल्याला याच्यापेक्षा हा महत्वाचा आहे. 2 विरुद्ध अभिक्रिया सारख्या वेगाने जेव्हा घडतात तेव्हा जो इक्विलिब्रियम तयार होतो त्याला काय म्हणायचं? डायनामिक इक्विलिब्रियम. आता जाऊया आपण रासायनिक अभिक्रियेकडे. चालेल? आपल्याला रिव्हर्सिबल रिएक्शन म्हणजे काय माहिती आहे, बरोबर आहे? आता पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. काय आहे रिव्हर्सिबल रिएक्शन? These are the chemical reactions in which reactant reacts with each other and gives the product. Under the same condition, that product also reacts with each other and gives the original reactant. The reaction is called as a reversible reaction. Now,
any reversible reaction it consists of two opposite reaction, forward reaction and backward reaction. दोन प्रकारच्या रिएक्शन्स इथे आपल्याला असतात माहिती आहे. जनरल उदाहरण घेऊया आपण. A plus B it gives C plus D. याला काय म्हणतो आपण? प्रॉडक्ट्स. याला काय म्हणतो आपण? रिएक्टंट्स. बरोबर आहे. आणि ही आहे आपली फॉरवर्ड रिएक्शन, समोर जाणारी रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट्स मध्ये करणारी फॉरवर्ड रिएक्शन. आणि याची विरुद्ध अभिक्रिया म्हणजे कोणती? आता बॅकवर्ड रिएक्शन. ही झाली बॅकवर्ड रिएक्शन, परत येणारी प्रॉडक्टचं रूपांतर रिएक्टंट मध्ये करणारी दोन विरुद्ध अभिक्रिया आहेत, नाही का? मग आपल्याला आता काय पाहायचं? डेफिनेशन घ्यायची आहे आपल्याला की केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं काय. इक्विलिब्रियम तर समजलं, आता केमिकल इक्विलिब्रियम कडे आपण रासायनिक अभिक्रियेमध्ये आढळून आलेला इक्विलिब्रियम. सरळ सरळ केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? केमिकल रिएक्शन मध्ये जो इक्विलिब्रियम दिसून येतो तो. आता तो कसा दिसतो, का दिसतो याचा विचार करायचा आहे. बरोबर आहे. आता पहा, in any reversible chemical reaction there are two opposite reactions are present, that is forward reaction and backward chemical reaction. दोन विरुद्ध अभिक्रिया असतात. फॉरवर्ड जे रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये करते आणि बॅकवर्ड रिएक्शन जे प्रॉडक्टचं रूपांतर पुन्हा रिएक्टंट मध्ये करते. आता रिएक्शन सुरू कशी होते? सुरुवातीला मी A आणि B घेतला, हे 100 मॉलिक्यूल असतील. हळू हे इकडे C आणि D तयार होत राहिले. रिएक्शन सुरू केली तेव्हा हे किती होते? 0 0 नंतर सुरू झाली रिएक्शन, हे 100. आता जशी जशी रिएक्शन वेळ वाढत गेला, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, हळूहळू या रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये व्हायला सुरुवात होते. प्रॉडक्ट हळूहळू फॉर्म व्हायला लागले. याची संख्या जशी जशी कमी होईल तसं तसं रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी कमी व्हायला सुरुवात होते. कोणत्या? फॉरवर्ड रिएक्शनचा वेग हळूहळू कमी कमी होत जाईल. सुरुवातीला परत येण्याचा वेग 0 होता, कारण प्रॉडक्ट फॉर्मच झालेले नव्हते. मग परत येतील का नाही? आता संख्या वाढायला लागली, 5, 10, 15, 20, 25. हळूहळू काय झालं ना की इकडचा वेग पण आता हळूहळू वाढत चालला. एक वाढत चालला, एक कमी होत चालला. समोर जाणाऱ्या रिएक्शनचा वेग हळूहळू कमी कमी होत जातो, परत येणाऱ्या रिएक्शनचा वेग हळूहळू वाढत जातो. आणि एक स्टेज अशी येईल आता की दोघांचा वेग सारखाच होईल. बघा काय सांगतो मी आता. The rate of forward reaction gradually goes on decreases. At the same time, the rate of backward chemical reaction gradually goes on increases. And after some time, the rate of forward reaction becomes equal to the rate of backward reaction. आता एक स्टेज अशी येईल तो म्हणतो की सुरुवातीला फॉरवर्ड रिएक्शनचा वेग जास्त, बॅकवर्ड रिएक्शनचा वेग 0 होता. हळूहळू बॅकवर्ड रिएक्शनचा वेग वाढत गेला, फॉरवर्डचा कमी कमी होत गेला. एक स्टेज अशी आली की दोघांचा वेग सारखाच झाला. आता जेव्हा दोन विरुद्ध अभिक्रिया सारख्या वेगाने घडतात तेव्हा कोण फॉर्म होत असतं? इक्विलिब्रियम फॉर्म होतो. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेत आता इक्विलिब्रियम तयार होईल. म्हणजे काय तयार होईल? इक्विलिब्रियम. मग पहा की सुरुवातीला 100% प्रॉडक्ट होते, हळूहळू काय झालं आता हे इथे राहिले 40% आणि इथे आहे आता समजा 60% प्रॉडक्ट तयार झाले. आता मी म्हटलं की इथे इक्विलिब्रियम तयार झाला. म्हणजे काय झालं की इक्विलिब्रियम तयार झाल्यानंतर जसं पाण्याची टाकी होती 100 लिटर लेवल बदललेली, 100 लिटरची लेवल टाकीतले बदललेली, 100 रुपये माझ्या खिशातले बदललेली, 5 घेतले 5 दिले, 10 घेतले 10 दिले. मग आता इथे काय झालं? इथे देखील एकदा काय इक्विलिब्रियम तयार झाला की हे प्रॉडक्ट जे 60% आहे तेही बदलत नाही आणि रिएक्टंट जे 40% आहे तेही बदलत नाही. का बदलत नाही? आता बघा, हा झाला फॉरवर्ड रिएक्शनचा रेट, हा झाली बॅकवर्ड रिएक्शन. समजा एका तासात 10% रिएक्टंट तिकडे गेले एका तासात आणि त्याच एका तासात 10% प्रॉडक्ट इकडे आले. चालू द्या, किती वेळ चालू द्या रिएक्शन. आता हे बदलेल का? 60% 40% नाही. काय झालं? द रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन बिकम्स इक्वल टू द रेट ऑफ
backward chemical reaction. And when two opposite process takes place with the same rate, then there exists the dynamic equilibrium. Now such dynamic equilibrium exists in this chemical reaction, and this is known as a chemical equilibrium. कुठे दिसून येईल हा? फक्त रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये. इरिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये अशा प्रकारचा इक्विलिब्रियम दिसणार नाही. कुठे दिसेल? फक्त रिव्हर्सिबल मध्ये. मग फॉरवर्ड रिएक्शनचा वेग आणि बॅकवर्ड रिएक्शनचा वेग आता काय झाला? सारखाच झाला. आणि म्हणजे एका तासात 10% रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये झालं, त्याच एका तासात 10% प्रॉडक्ट पुन्हा रूपांतरित झाले. म्हणजे हे 40% ना रिएक्टंट बदलणार ना 40% प्रॉडक्ट बदलणार. जसं आपल्या वर्गात 70 मुलं होते, 5 आले 5 गेले, 70 कायम आहे. 10 आले 10 गेले, 70 कायम आहे. पण तसंच होत राहिलं. 10% तिकडे गेले, 10% इकडे आले. ना हे बदलत ना हे बदलत. रिएक्शन थांबली का? नाही, रिएक्शन सुरूच आहे. मग हा झाला डायनामिक इक्विलिब्रियम. When two opposite reaction takes place with the same rate, when two opposite process takes place with same rate, then there exists the equilibrium in a chemical reaction, in a reversible chemical reaction, which is known as a chemical equilibrium. And when chemical equilibrium exists in the reaction, then the concentration of the reactant as well as the concentration of product, means the amount of reactant and amount of the product do not changes. एकदा का इक्विलिब्रियम फॉर्म झाला की ना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार. कारण ज्या वेगानं रिएक्टंटचं रूपांतर प्रॉडक्ट मध्ये होतं त्याच वेगानं प्रॉडक्ट पासून रिएक्टंट पण परत येतात. आणि म्हणून अशा रासायनिक अभिक्रियेमध्ये एक इक्विलिब्रियम तयार झाला, डायनामिक इक्विलिब्रियम तयार झाला, ज्या इक्विलिब्रियमला आपण काय नाव दिलेलं आहे? केमिकल इक्विलिब्रियम. मग आता तुम्हाला म्हटलं की डिफाइन किंवा एक्सप्लेन द कन्सेप्ट केमिकल इक्विलिब्रियम. मग तुम्ही काय देणार? समजा तुम्हाला असं विचारलं एक्सप्लेन द कन्सेप्ट केमिकल इक्विलिब्रियम. मग आपण देणार let us consider a reversible chemical reaction, that is A plus B produce C plus D, forward reaction, backward reaction असं लिहिलं तुम्ही. Now any reversible chemical reaction, it consists of two opposite reaction, that is forward reaction and backward reaction. When the rate of forward chemical reaction becomes equal to the rate of backward chemical reaction, then there exists the equilibrium in a chemical reaction. Then there exists the dynamic equilibrium in chemical reaction. Then that equilibrium is called as the chemical equilibrium. And when chemical equilibrium exists, then the amount of product as well as the amount of reactant both does not changes. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट की एकदा का इक्विलिब्रियम तयार झाला की ना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार. त्याच कंडिशनला आता कंडिशन बदलल्या तर हे बदलून पहिलं. पण त्या कंडिशनला एकदा का 40% 60% इक्विलिब्रियम आला तर समजा एका तासात 5% तिकडे गेले 5% वापस येते, 10% पुढे गेले 10% परत आले. आणि म्हणून ना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बदलत ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलत. याला म्हणायचं आहे केमिकल इक्विलिब्रियम. आणि ह्याच रिएक्शनचा आयोनिक असते थोडक्यात. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन असेल, पुन्हा हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले तर त्याला म्हणायचं आयोनिक इक्विलिब्रियम. रिएक्शन जे असतात समजा आता कसे असेल ए बी, मग त्याच्यापासून आयॉन तयार झाले असेल ए प्लस बी मायनस. आता इथे समजा हे अशी रिएक्शन ए बी ए प्लस बी मायनस आयॉन आले, असा जो इक्विलिब्रियम तयार होतो त्याला आयोनिक इक्विलिब्रियम म्हणायचं, ज्याचा विचार आपण 12वी मध्ये करणार आहोत. आता केमिकल इक्विलिब्रियम प्रकरणाचं जे नाव आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असावं. केमिकल इक्विलिब्रियम हा फक्त कोणत्या प्रकारच्या रिएक्शन मध्ये दिसून येईल? रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन मध्ये. मग सगळ्या प्रकारच्या. आणि एकदा काय इक्विलिब्रियम तयार झाला की ना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किंवा अमाऊंट बदलत ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याचा अमाऊंट बदलत. याला म्हणायचं इक्विलिब्रियम. बरोबर आहे. पण
बस एवढंच वाक्य लक्षात ठेवायचं काय इन ए रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन व्हेन द रेट ऑफ फॉरवर्ड केमिकल रिएक्शन becomes equal to the rate of backward chemical reaction, then there exists the dynamic equilibrium in a chemical reaction called as a chemical equilibrium. And when equilibrium is exists, then the amount of reactant as well as amount of product, you may call concentration of reactant as well as concentration of product, both does not changes. Such a state is called as a chemical equilibrium. ठीक आहे, पुन्हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून इथे पुरे करू. पुढचा पार्ट लॉ ऑफ मास ऍक्शन जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, गुड बाय.